श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे। सध्या आपण बघतो की लग्न हा विषय फार गहन झालेला आहे। लगेच लग्न जमत नाही किंवा लग्न फार उशिरा जमतं किंवा फार अडथळे येतात। तर याचं कारण काय? सगळं पत्रिकेत चांगले योग आहेत सगळे। तर एकदा अंकशास्त्र तुम्ही पाहू शकता, कारण की सतत जवळ असणारा म्हणजेच मोबाईल, आणि मोबाईल म्हणजे राहू आहे। आणि त्यात सुद्धा जर तुमची मोबाईलची सुरुवात 8 आकड्यापासून होत असेल किंवा तुमच्या मोबाईल नंबरमध्ये सतत 8 येत असतील 2 ते 3 वेळा, त्याचप्रमाणे तुमच्या मोबाईल नंबरचा 7वा आकडा हा जर 8 असेल किंवा 4 असेल तर एकदा चेक करा। आणि तुमच्या मोबाईल नंबरमध्ये 36 किंवा 63 म्हणजे 36 किंवा 63 हा नंबर लागोपाठ हा नंबर पाहिजे। जर असेल तर तुमच्या लग्नात नक्कीच अडथळे येत असतील तर तुम्ही एकदा त्याच्या रेमेडीज तुम्ही वापरू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही हा मोबाईल नंबर बदलून बघा, म्हणजे तुमचं लग्न जमण्यास मदत होईल। तुमच्या मोबाईल नंबरमध्ये शक्यतो 6 आकडा आला पाहिजे किंवा तुमच्या संपूर्ण मोबाईलची टोटल ही 6 असली पाहिजे। टोटल अजिबात 8 घेऊ नका। जर तुमचे लग्न झाले असेल तर ठीक आहे, मात्र जर तुमचे लग्न व्हायचे असेल तर 8 या आकड्याची टोटल तुम्हाला चालणार नाही। तर यासाठी तुम्हाला कोणती टोटल चालेल? तर सगळ्यात पहिले तुमची जन्मतारीख म्हणजे तुमचे प्रारब्धांक आणि मूल्यांक यांचा जो मित्रांक असेल तो चालेल। 5, 6, 1 शक्यतो अशी टोटल तुम्हाला चालेल। 3 चालेल। या टोटल ऑलमोस्ट सगळ्यांना चालतात, मात्र लग्न होणाऱ्यांना 8 ही टोटल चालणार नाही। जे लोक कष्टाची कामं करतात यांच्यासाठी 8 हा आकड्याची टोटल अत्यंत उत्तम आहे। मात्र ज्यांची लग्न होतात किंवा व्हायची बाकी आहेत तर त्यांच्यासाठी हा आकडा अजिबात चांगला नाही। अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता, मी जो नंबर दिलाय त्याच्यावर, अथवा तुम्ही आणखीन माहितीसाठी मला मेसेज करू शकता, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन। धन्यवाद।